या आहेत महाराष्ट्रातल्या मानिनी। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील महिला उमेदवार विजयी झाल्या, त्याच ठरल्या महाराष्ट्राच्या मानिनी। नक्की त्या कोण आहेत, चला पाहूया। पहिलं नाव म्हणजे प्रतिभा सुरेश धानोरकर। प्रतिभा सुरेश धानोरकर या महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत। वरोरा येथून त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या। धानोरकर या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार आहेत। पती खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्याप्रमाणेच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। प्रतिभा सुरेश धानोरकर यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त समाजकार्याच्या आवडीतून त्या राजकारणात आल्या। मात्र राजकारणात सक्रिय असतानाही प्रतिभा धानोरकर या सामाजिक कार्य करत आहेत। प्रतिभा धानोरकर यांच्यामुळेच महिलांना संरक्षण देणारा शक्ती कायदा अस्तित्वात आला। प्रतिभा धानोरकर यांचा जन्म 9 जानेवारी 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला। लहानपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती, त्यामुळे सामाजिक कार्यात त्या नेहमी पुढे असायच्या। त्यानंतर त्यांचा विवाह खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्यासोबत झाला। बाळू धानोरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे प्रतिभा धानोरकर त्यांच्या सामाजिक कार्याला सासरच्या कुटुंबानेही पाठिंबा दिला। त्यातूनच प्रतिभा धानोरकर यांनी पती बाळू धानोरकर यांच्यासोबत हळूहळू राजकीय कार्यातही सहभाग घेण्यास सुरुवात केली। बाळू धानोरकर काँग्रेसकडून खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नव्हता, त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात त्या विजयी झाल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार झाल्या। तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा करण्याची मागणी प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर अधिवेशनात केली। दुसरे नाव म्हणजे सुप्रिया सुळे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत। शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज राजकारणाची कन्या असल्याने सुप्रिया यांचा जन्म 30 जून रोजी 1969 साली पुण्यात झाला। आज 53 वर्षाच्या असलेल्या सुप्रिया यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याबरोबर झाला असून रेवती आणि विजय अशी त्यांची 2 मुलेही आहेत। सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या। 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि 3.36 लाख मतांनी विजय मिळवला। त्यानंतर 2021 मध्ये तरुणींनी राजकारणात यावं यासाठी सुप्रिया यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू केली। तर 2014 आणि 2019 मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या। सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये 3.36 लाख मतांनी विजयी झाल्या होत्या। तसेच समाजसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रिया सुळे यांना ऑल लेडीज लीग मुंबई वुमन ऑफ द डिकेड अचिव्हर्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात सुद्धा आला आहे। 16व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या। 2011 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुद्धा काढली होती। यानंतरचं नाव म्हणजे वर्षा एकनाथ गायकवाड। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय हा लाभदायक ठरलाय। अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांनी भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा 4500 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवलाय। वर्षा एकनाथ गायकवाड या काँग्रेसच्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे। त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1975 रोजी महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला। 2019 मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या। 2010 ते 2014 या काळात त्या महिला आणि बाल कल्याण विकास खात्याच्या मंत्रीही होत्या। वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी आणि माजी प्राध्यापिका आहेत। 2019 साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या। त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून
सन 2004 पासून सतत 4 वेळा निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी 5 वर्ष काम सुद्धा केलेलं आहे. वर्षा एकनाथ गायकवाड राजकारणी आणि माजी प्राध्यापिका आहेत. यानंतर नाव येतं ते रक्षा खडसे यांचं. जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली. 2 लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजयी झाले आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला. त्यांचे लग्न माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांच्या आत्महत्येनंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पदार्पण केलं. रक्षा खडसे यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्येनेही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणं पसंत केलं होतं. यानंतर नाव येतं ते म्हणजे स्मिता वाघ यांचं. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या जवळपास 2 लाख मतांनी विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात ही लढत होती. पवार यांना 3,33,288 मतं मिळाली, तर स्मिता वाघ यांना तब्बल 5,25,600 मतं मिळाली आहेत. स्मिता वाघ अमळनेरच्या रहिवासी असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. त्यांचे मूळ गाव अंदरसूल, तालुका येवला आणि जिल्हा नाशिक येथील आहे. स्मिता वाघ यांचे वडील पंचायत समितीचे सभापती होते, त्यामुळे बालपणापासूनच राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय. तर स्मिता यांचे सासरे 25 वर्ष सरपंच होते, यामुळे या दोघांचाही त्यांना कायम पाठिंबा होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेसाठी आंदोलन करण्यात आले होते, त्यात स्मिता वाघ यांचा सक्रिय सहभाग होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची वैचारिक बांधिलकी असून संघ परिवाराच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. 2003 मध्ये स्मिता वाघ यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2002 ते 2015 या कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेच्या सलग 3 वेळा सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या. 2009 ला त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि त्याबरोबरच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही झाल्या. नंतर 2015 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी त्यांनी घेतली होती. 2017 पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली. 2017 मध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. यानंतर नाव येतं ते म्हणजे प्रणिती शिंदे यांचं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांचा पराभव केलाय. आमदार प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. प्रणिती या महाराष्ट्रातील सर्वात तरुण तडफदार महिला आमदार आहेत. प्रभावी वक्तृत्व कलेमुळे प्रणिती यांचा जनसंपर्क दांडगा असून समाजकार्यातही त्या सक्रिय आहेत. यामुळे वडिलांप्रमाणेच अल्प कालावधीत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून त्या निवडून आल्या. प्रणिती यांनी 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी LLB ची पदवी मिळवली. प्रणिती शिंदे यांनी जाई जुई विचार मंच या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजसेवी कामे केले. कला आणि संस्कृती, बालके, पायाभूत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. यानंतर नाव येतं ते म्हणजे शोभा बछाव यांचं. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बछाव आणि भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्यात लढत झाली. या डॉक्टर शोभा बछाव विजयी झाल्या आहेत. डॉक्टर शोभा बछाव या मालेगावच्या असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. पेशाने त्या डॉक्टर असून त्यांनी 1992 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी जिल्हा पातळीवरच्या अनेक पदांवर काम केलं. त्याचबरोबर 1999 मध्ये तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर बनल्या. 2004 साली त्या नाशिक विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या पदावर काम केले. तसेच त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा राहिल्या आहेत. या होत्या महाराष्ट्राच्या मानिनी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.